हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला आहे ना नवीन रेसिपी दाखवणार आहे। तर नाचणीचे पापड आणि त्यासाठी मी ना 1.5 किलो नाचणी घेतलेली, तुम्ही पाहू शकता ही एक आहे आणि ही अर्धा आहे। तर आपल्याला आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची ती आधी आणि पातेल्यात टाकून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने। नाचणीत पाणी ओतलं ना खूप खराब पाणी निघतं। त्यासाठी ना ती 2-3 पाण्याने आपल्याला ना धुवून घ्यायची। तिसरं पाणी आता तरी पण नाचणीचं पाणी ना खराब होते, अजून 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। तर 4-5 पाण्याने ना आता स्वच्छ धुवून घेतली आणि तुम्ही पाहू शकता आता पाणी पण छान निघतं आहे। तर हिला अशीच म्हणजे दिवसभर भिजत घालणार आहे। दुसऱ्या दिवशी ना नाचणीला असा फेस आलेला होता आणि तिसऱ्या दिवशी मी नाचणी ना पाण्यातून काढली। तर व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे ना मी नाचणी अशी 2-3 वेळा खसखस धुवून घेतलेली होती, कारण तिचा आहे ना आपण गहू पाण्यात टाकतो ना तसा वास येतो ना, तसाच वास येतो। तर स्वच्छ ती अशी धुवून घेतलेली होती आणि नंतर आहे ना वरची काढून ओघळून घेतली होती, कारण आपण ज्यावेळेस ओघळतो ना त्यावेळेस आहे ना खाली कच किंवा खडे असं काही पण राहतं। तर तुम्ही पाहू शकता मी अशी ना हाताने अशी वरची काढून घेतलेली होती आणि व्यवस्थित स्वच्छ केले ना चांगली धुवून, तर तिचा वास पण येत नाही। आणि त्याच्यानंतर मी काढून ना चाळ्यात निथळायला टाकली होती। तर व्हिडिओत दिसल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता त्याच्यात ना अशी बारीक अशी गारगुटी सारखे ना व्हाईट कलरचे ना असे खडे निघले होते। तर एकदम बारीक येतात आणि ते आपल्याला निसता पण येत नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित ओघळून घेतले ना ते खाली राहतात बरोबर। आणि सुती कपड्यात ना मी रात्रभर ती बांधून ठेवलेली होती। नाचणी ना फॅन खाली पण वाळायला घालायची नाही आणि अगदी अशी बाहेर आहे ना टाकायची नाही, कारण जास्त पण वाळलेली नाचणी ना आपल्याला आहे ना नंतर तिचं पीठ पण कमी पडतं, म्हणून ती ना थोडीशी अशी ओलसर असेल ना तर दाताने चावता येईल अशी, तर त्याच वेळेस आपण गिरणीतून तिला दळून आणायची आहे। तर मी अशी घरातच आहे ना व्यवस्थित सुकून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहिलं असं मी ना नाचणी भिजायला घातली होती आणि रात्री ना मी तिला उपसून घेतली आहे। 2 दिवस भिजली आपली नाचणी आणि रात्री बांधून ठेवली होती। तर आता आहे ना मी वाळत घातली तिला, आता थोड्या वेळाने ना गिरणीतून दळून आणणार आहे। त्याच्यानंतर आपली पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते कशी। आणि आता मी गिरणीत दळायला टाकली होती त्यावेळेस थोडेसे ना गहू टाकले होते, 1-1.5 कप असतील, थोडेसेच होते। थंड झाले आता पीठ आणि मी आता आहे ना त्याला चाळून घेणार आहे। तर त्यासाठी ना मी एक पातेलं घेतले मोठं आणि पातेल्याला ना कापड बांधून घेणार आहे। तर कापडाने चाळून घेणार आहे। असं बांधलं ना पॅक मग व्यवस्थित येईल, करून दाखवते तुम्हाला थोडंसं। आणि आपण पातेल्याला ना साडीचंच कापड बांधलंय तरी पण व्यवस्थित आहे ना त्याचं पीठ बरोबर खाली जाते। आणि हे पाहू शकता एवढं पण निघत नव्हतं, तर सगळ्या पिठात 1.5 किलो नाचणीत एवढं निघलेलं होतं। तर याचा आहे ना आपण तर काही वापर नाही करू शकत, पण जे लहान मुलं असतील ना ज्यांच्या घरात त्यांच्या आहे ना पेटसाठी ना तेच म्हणजे चांगलं आहे आणि ते पौष्टिक असतं,
त्याच्यामुळे लहान मुलांना पण देतात ते. आपली नाचणी पण थोडीशी ओली होती, त्याच्यामुळे व्यवस्थित असं पीठ आलेलं आहे, जास्त पण वाळून दिलेली नव्हती. तर एक पातेलं आहे ना आपलं पीठ भरले, तुम्ही पाहू शकतात. थोडंसं वर आहे आणि अर्धा ग्लास आपण वर टाकू, म्हणजे बरोबर एक पातेलं आहे ते. तर आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं. पाणी उकळून घेऊ आपण. आणि त्याच्यासाठी ना मी सामान घेतलंय, तीळ घेतले, तर ओवा घेतलाय, जिरे घेतले, मीठ घेतलेलं आहे, पापडखार, हिंग आणि तेल, असा एवढा मसाला घेतलाय मी त्यासाठी. तर आपलं ओव्याचं आणि जिऱ्याचं प्रमाण आहे ना आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकता, कमी जास्त प्रमाण. तर हे थोडंसं आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचंय. बारीक नाही केले तर तुम्ही पाहू शकता थोडेसे अशी जाडसरच ठेवली. आता आपण सगळा मसाला आहे ना याच्यात टाकून घेऊ. पाण्याला उकळी आल्यावर आहे ना चाळणीनेच आपण पीठ टाकायचं आहे चाळून. आणि व्यवस्थित असं मी ना पीठ चाळणीने चाळून त्याच्यावर टाकलेलं आहे. आणि पीठ चाळून झाल्यानंतर मी ना पाणी म्हणजे पीठ आहे ना असंच पाण्यावर पसरून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता पाण्याला परत उकळी आल्यानंतर पिठावर आहे ना पाणी आलेलं होतं. तर मी लाटण्याने ना छिद्र पाडले आणि ते ना चांगलं 10-5 मिनटं तसंच ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी ना लाटण्याने ना त्याला घोटून घेतलेलं होतं. तर ते घोटून झाल्यानंतर मी तसंच ठेवलं होतं. आणि 4-5 वेळा हलवून आहे ना अर्धा 1 तास पीठ आहे ना शिजवून दिलं होतं. त्याच्यानंतर आम्ही इथं पापड्या करायला घेतल्या होत्या. तर प्लॅस्टिकच्या कागदावरच आहे ना पुरी यंत्रात आम्ही पापड्या केल्यात. आणि श्रवणी आणि प्रियंकाने व्यवस्थित अशा आहे ना पापड्या बाजेवरच टाकल्या होत्या आम्ही आणि सावलीतच बनवल्या होत्या. तर 2-3 घंट्यातच पापड्या आपल्या आहे ना अशा सुकलेल्या होत्या. तर आपण दुसऱ्या दिवशी पण उन्हात ठेवल्या आणि मग तळल्या होत्या. दोन दिवस झाले आपल्या पापड्या उन्हात चांगल्या वाळल्या होत्या. आता आहे ना आपण थोडेसे टाकून पाहू ते टाकले तर चांगले झाले. आणि व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे ना आपल्या पापड्या पण खूप छान प्रकारे फुगल्या होत्या आणि जशा विकत मिळतात तशीच टेस्ट झाली होती. आणि पापड्याची साईज पाहू शकता, तर एवढी पापडी ना फुगलेली होती आपली. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.